नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे मनस्वी स्वागत करतो. राज्यसेवा 2025 राज्यसेवा 2025 ची गुड न्यूज या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. ही गुड न्यूज काय आहे की राज्यसेवा 2025 पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत आयोगाला जी काही जाहिरात दिलेली असते त्या जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये बदल करण्याचा, कमी करण्याचा, जास्त करण्याचा अधिकार हा आयोगाने त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे. परंतु आजपर्यंत कमी तर कधीच झालेली नाहीत, परंतु जागा वाढ होणार आणि झालेली आहे त्याचा तपशील या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. मग ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. चांगल्या पदांचा तपशील या ठिकाणी आहे. पदे पण चांगली वाढत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अजून राज्यसेवेचा अंतिम निकाल लागलेला नाही. तोपर्यंत ही जागा वाढ जशी मागणी पत्र येतील तशा पद्धतीने ही जागा वाढ होत असते आणि आपल्यासाठी हीच गुड न्यूज असणार आहे. मग ही गुड न्यूज या ठिकाणी कोणत्या आहेत, कोणत्या जागा वाढलेल्या आहेत, कोणती पदे आहेत आणि किती संख्या आहे याबाबतचा तपशील या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. अजूनही या ठिकाणी जागा वाढ नंतरच्या काळामध्ये होऊ शकते. कधीपर्यंत? जोपर्यंत पूर्व परीक्षेचा निकाल या ठिकाणी अंतिम लागत नाही त्याच्या एक दिवस अगोदरपर्यंत म्हणा, किंवा जागा वाढ अजूनही मागणी पत्र आली आणि आता लगेच समजा त्यांची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ती जागा वाढ होऊन लगेच पूर्व परीक्षेचा निकाल सुद्धा ते म्हणजे दुपारपर्यंत जागा वाढ झाल्याचे ते जाहीर करू शकतात आणि त्यानंतर फायनल कट ऑफ त्यावेळेस सुद्धा लावू शकतात. ते आयोगाचं काम आहे, ते त्यांच्या पद्धतीने करतील. पण कोणत्या जागा वाढलेल्या आहेत त्या देखील आपण बघूया. किती जागेची पहिल्यांदा सुरुवातीला जाहिरात आली होती ते एकदा आपण सुरुवातीला बघूया. विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या वेळेस जाहिरात आली होती सुरुवातीला जाहिरात या ठिकाणी आली होती, ती जाहिरात किती पदांची, कोणत्या कोणत्या पदांसाठी होती ते देखील या ठिकाणी आपण बघणार होतो. बघा, आता ग्रामविकास विभागाचं 15 पदे होती, गृह विभागाची 21 पदे होती. गृह विभाग उपाधीक्षक एक पद होतं, सहाय्यक आयुक्त एक पद होतं. त्यानंतर वित्त विभागाची 79 पदे होती. ऊर्जा उद्योग कामगार विभागाचं एक पद होतं. सामान्य प्रशासन विभागात 3 पदे होती. आदिवासी विभागामध्ये 4 पदे होती. कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागामध्ये 2 पदे, अशी 127 जागाची सुरुवात पहिल्यांदा जाहिरात प्रसिद्ध झाली होती. तदनंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर बघा काही मागणी पत्र आली आणि या मागणी पत्रामध्ये कौशल्य विकास विभागामध्ये कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब ची 5 पदे वाढलेली आहेत. इथपर्यंत सर्वांना माहिती होतं. त्यानंतर गृह विभागामध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणजे डीवायएसपी, सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र ही 4 पदे या ठिकाणी वाढलेली आहेत. ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे. 5 आणि 4 पदांपर्यंत सर्वांना माहिती होतं ही पदे वाढलेली आहेत. परंतु आता नवीन बघा, आदिवासी विकास विभागामध्ये उपायुक्त, उपसंचालक, प्रकल्प अधिकारी श्रेणी 1 गट अ ची 11 पदे या ठिकाणी वाढलेली आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर गृह विभागामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कचे 3 पदे या ठिकाणी वाढलेली आहेत. आता जो काय कट ऑफ या ठिकाणी पूर्व परीक्षेचा लागेल तो 150 पदांचा या ठिकाणी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्यासाठी खूप महत्वाची गुड न्यूज आहे. बघा, जाहिरात आली 127 जागेची आणि आता सध्याची काय आहे ते किती होत आहेत, 150 पदे या ठिकाणी तुम्हाला तुमचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, मग त्यानुसार तुमचं मेरिट देखील थोडंफार कमी होऊ शकतं. म्हणजे जे काय आता मेरिट लागेल त्याचा जो काही कट ऑफ लागेल त्याच्यामुळं थोडंफार 1-2 मार्काचा फरक देखील या ठिकाणी पडणार आहे. बघा, आणि चांगली पदे या ठिकाणी वाढलेली आहेत. बघा, गट अ ची पदे 11 पदे या ठिकाणी वाढलीत. 11 पदे कोणत्या विभागामध्ये? आदिवासी विकास विभागामध्ये 11 पदांची वाढ या ठिकाणी होते. त्यानंतर बघा, गृह विभाग अधीक्षक 3 पदे वाढलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास या ठिकाणी या धर्तीवरती मुख्यचा अभ्यास जोर लावून करा. तुमचं यश या ठिकाणी तुम्हाला वाट बघत आहे. परंतु यश मिळवायचंय तर सातत्य आणि कष्टासोबत तुमचा मनातला जो काय आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास तुमच्या यशाला गवसणी घालण्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्याकरताच ही जागा वाढ झालेली गुड न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवली. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जर पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जर जागा वाढल्यास तर मी आपल्या समोर या ठिकाणी घेऊन येणार आहे. कारण जी काय जाहिरात येते, जो काय नियम असतो तो पूर्व परीक्षेचा निकाल लागण्यापर्यंत जर मागणी पत्र अजूनही आयोगाला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त झाली तर तातडीने ती जागा वाढ ह्याच जाहिरातीमध्ये होऊ शकते. जर झाली तर ती गुड न्यूज अजून एकदा मी घेऊन येईल. तत्पूर्वी मी या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.